बालपणी आपण सर्वांनी आकाशाकडे बघून तारे मोजण्याचा प्रयत्न केला आहे. कधी चंद्र आपल्यासोबत चालतोय असंही वाटलंय, तर कधी इंद्रधनुष्य पाहून त्यात नेमके किती रंग असतात ते शोधायचं ठरवलंय. हीच ती निरागस जिज्ञासा जी प्रत्येक माणसात लहानपणापासून असते, आणि हाच तो क्षण असतो जिथून विज्ञानाची सुरुवात होते. विज्ञान म्हणजे आपल्या का या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा अखंड प्रवास आहे. हेच विज्ञान आपल्याला विचार करायला, समजून घ्यायला आणि जगाकडे नव्या नजरेने पाहायला शिकवतं. नमस्कार मंडळी, ऐका हो ऐका या आपल्या खास मराठी पॉडकास्टमध्ये तुमचं मनःपूर्वक स्वागत आहे. आज आपण एक अत्यंत महत्त्वाचा विषय घेऊन आलो आहोत. विज्ञानाचा इतिहास काय आहे. विज्ञान म्हणजे फक्त प्रयोगशाळा आणि सूत्र नव्हे, तर जग समजून घेण्याची, विचार करण्याची आणि प्रश्न विचारण्याची एक अद्भुत पद्धत आहे. विज्ञानाचा प्रवास हजारो वर्षांपूर्वी सुरू झाला आणि भारताचे योगदान या प्रवासात खूप मोठं आहे. आर्यभट्टांनी पृथ्वी स्वतःभोवती फिरते असं सांगितलं. भास्कराचार्यांनी गुरुत्वाकर्षणाचं वर्णन केलं. सुश्रुत आणि चरक यांनी शस्त्रक्रिया आणि औषधशास्त्र यांचं सखोल ज्ञान दिलं. आणि शून्य व दशमान पद्धत हे भारताचं जगाला दिलेलं महत्त्वाचं देणं आहे. जगभरात प्राचीन काळापासून वेगवेगळ्या संस्कृतींमध्ये विज्ञानाचा विकास झाला. भारतातील या शोधांव्यतिरिक्त ग्रीस, इजिप्त आणि युरोपमध्ये देखील विज्ञानाच्या क्षेत्रात स्वतंत्र संशोधन आणि महत्त्वपूर्ण शोध घडले. ॲरिस्टॉटल, गॅलिलिओ, न्यूटन आणि आइन्स्टाईन यांसारख्या शास्त्रज्ञांनी भौतिकशास्त्र आणि खगोलशास्त्रात क्रांती केली. उदाहरणादाखल गॅलिलिओ यांनी दुर्बिणीने आकाशाचा अभ्यास केला. न्यूटन यांनी गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडला आणि आइन्स्टाईन यांनी सापेक्षतावाद मांडून आधुनिक विज्ञानाच्या दिशा बदलल्या. या सर्वांनी सिद्ध केलं की विज्ञान म्हणजे सतत प्रगतीचा प्रवास आहे. भारताने आधुनिक विज्ञानाच्या क्षेत्रातही मोठं स्थान मिळवलं आहे. यात विशेष म्हणजे सी.व्ही. रामन यांचा शोध. 1928 मध्ये त्यांनी रामन इफेक्ट हा प्रकाशाच्या विखुरण्याचा सिद्धांत सादर केला. या शोधासाठी त्यांना 1930 साली नोबेल पारितोषिक मिळालं आणि ते भौतिकशास्त्रात नोबेल पारितोषिक मिळवणारे पहिले आशियाई शास्त्रज्ञ ठरले. 28 फेब्रुवारी 1928 रोजी सी.व्ही. रमन यांनी त्यांचा प्रसिद्ध रमन इफेक्ट जाहीर केला. भारत सरकारने नॅशनल काउन्सिल फॉर सायन्स अँड टेक्नॉलॉजी कम्युनिकेशन NCSTCच्या प्रस्तावानुसार 1986 मध्ये हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून घोषित केला. तेव्हापासून दरवर्षी 28 फेब्रुवारीला हा दिवस साजरा केला जातो. या दिवशी शाळा, महाविद्यालये, संशोधन संस्था विज्ञान प्रदर्शनं, चर्चासत्र आणि प्रयोग स्पर्धा आयोजित करतात. या दिवसाचा मुख्य उद्देश म्हणजे विज्ञानाबद्दल जिज्ञासा वाढवणे, नव उद्देशांना प्रोत्साहन देणे आणि विज्ञानाचं महत्त्व जनमानसात पोहोचवणे. आज विज्ञानामुळे आपलं जीवन खूप बदललं आहे. मोबाईल, इंटरनेट, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि अंतराळ संशोधन हे यांची स्पष्ट उदाहरणं आहेत. भारतातील विज्ञान संस्था आता चंद्रयान, मंगलयान, गगनयान यांसारख्या उपक्रमांमध्ये सक्रिय आहेत. विज्ञानाचा इतिहास म्हणजे केवळ शोधांचा इतिहास नाही, तर मानवाच्या जिज्ञासेचा आणि प्रवासाचा इतिहास आहे. प्राचीन भारतापासून आजच्या आधुनिक युगापर्यंत एक गोष्ट कायम आहे. आपल्याला का हा प्रश्न विचारायचा आहे. या राष्ट्रीय विज्ञान दिनी आपण ठरवूया की नेहमी प्रश्न विचारू, शोध घेऊ आणि नवीन गोष्टी शिकत राहू. तर मंडळी, आजच्या पुरतं एवढंच. आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल. आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका व खाली असलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपले विचार व मत मांडण्यास अजिबात संकोच करू नका. ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.